तळाशे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार दिशा दीपक जाधव व तळाशे पंचायत समिती गणातील उमेदवार मनीषा संदेश मालोरे यांची प्रचार सभा इंदापूर येथे झाली। या सभेमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भावनिक आवाहन केले। खासदार सुनील तटकरे म्हणाले की शेवंताताई मालोरे यांच्या विचारांचा वारसा आपल्याला चालवायचा आहे। इंदापूरकरांसाठी 4.5 कोटीची पाणी योजना आणली, ती गेली कुठे असा सवाल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काका नवगणे यांनी केला। तर विकास कामांची भाषा त्यांच्याकडे नसल्याने ते बदनामी करत आहेत असे दीपक जाधव म्हणाले। नंतर तिला थोडेफार पाईप लावल्यानंतर ती योजना कुठं बांधली, काय झालं त्याचा काय पत्ता लागला नाही। आता दुसरी 2.25 कोटीची योजना आली, तिचंही काम थोडंसं कुठेतरी चालू केलंय, काय झालं माहिती नाही। आता दुसरी गोष्ट आहे काय साहेब, की पूर्वीची जी आपली आणली होती 1980 साली जी पाण्याची योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणलेली होती, तिचंच पाणी आज इंदापूर विभागात आपल्या इंदापूर शहरात मिळतोय। म्हणजे आज पाणी जे पितोय तो काँग्रेस पक्षाने आणलेल्या जुन्या जी टाकी आहे, जुन्या जे पहिया आहेत त्याचंच पाणी आजपर्यंत इंदापुरात चाललेलं आहे। आता हे आहे। दुसरी गोष्ट एकच आहे की त्यानं सर हे मी केलंय, ते मी केलंय। अरे मी केलंय म्हणजे तू केलंच काय? मी 25 वर्ष राज्य केलंय। मी हा मीपणा घालवण्यासाठी तुम्ही जनता कमी राहत आणि त्याला मीपणा कमी करायचा आहे। आणि कोणतरी आगंतुक म्हणतोय की अमुक करणार तमुक करणार, अरे तू काहीच करू शकत नाही। तुला 15 वर्षात काय करता आलं नाही, काय एक तुला घाम्याला माती टाकता नाही आलं। फक्त मी केलं तू केलंच नाही काय? मी म्हणतो केलंच काय? काहीच केलेलं नाही। तर म्हणून आता मीपणा आपल्याला घालवण्यासाठी हे आता 7 तारखेला आपल्याला घड्याळ या चिन्हावरती बटन दाबायचं आहे। फक्त जनशक्ती काहीच नाही। मी एकाला सांगितलं फोन करू, भाऊ विकासावर बोला, आमच्या साहेबांचा विकास तुमचा नाही बोल, साहेबांनी केलेली कामांचा विकास बोला, पण काहीच नाही साहेब। हे अशी माणसं साहेब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडून गेली आणि 8 वर्ष कोणाचा गावात मला वाटतं चिमडून माती टाकली नाही, अशी माणसं आपण मागच्या 5 वर्षापूर्वी 8 वर्ष निवडून दिलेली होती। हा माणसाचा गावासाठी काय गावाच्या विकासासाठी काय कसला काय उपयोग आला नाही। आणि परत माणसं आता कुठल्या तरी मुद्द्यावर येते आणि काहीतरी कुठला व्हिडिओ क्लिप दाखवते, पण माणसं आपली ही जनता सुज्ञ आहे। त्यांना माहिती आहे की काम करणारा माणूस कोण आहे, काम करणारा माणूस कोण आहे, आम्हाला आशीर्वाद कोणाचा आहे आणि आम्ही कोणाच्या नेतृत्वात इथं निवडणूक लढवत आहेत, कारण आमचा माणूस कामाचा आहे। पण दिशा आमची छोटी बहीण आहे, तिला आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सेवा करण्याची संधी दिली। त्यांच्याबरोबरच मनीषाताई या ठिकाणी आहे। शेवंतीताईच्या विचाराचा सामाजिक वारसा, तिचे पती असलेला संदेश यांचा विचाराचा वारसा सोबत घेत ज्यावेळेला काम करण्याची मानसिकता दाखवण्याचं बळ ज्यावेळेला या माझ्या 2 भगिनी दाखवतात, त्यांच्या पाठीमागे दादांचे आशीर्वाद रूपी ताकद आणि शक्ती आहेच। मी आणि ताई त्यांच्या पाठीमागे आहोतच, पण एक सुजनशील नेतृत्व आता या भागाला देण्याची आवश्यकता आहे। अहमपणा फार काळ चालत नाही दीपक, त्या अहमपणाचा फारसा विचार तुम्ही नका करू, काका तुम्ही नका करू। जनतेने ठरवलेलं की तो अहमपणा कुठे घालवायचा आणि स्वाभिमानपूर्वक काम करण्याच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती